संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 65. अभंग क्रमांक 65. तिळ जळिले तांदूळ कामक्रोधे तैसीची खळ. कारे सिनलासी वाऊगा न भजता पांडुरंग. मानदंभ पोटासाठी केली अक्षराची आट. तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अहंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. नंबर 1 बघा. तिळ जाळिले तांदूळ कामक्रोधे तैसीची खळ. संत तुकाराम महाराज येथे सांगतात की जसे जळलेले तीळ आणि खराब तांदूळ उपयोगासाठी उरत नाही, तसेच काम, वासना आणि क्रोध हे राग माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. जर माणूस आपल्या वासना आणि रागाच्या आहारी गेला तर त्यांचे आयुष्य व्यर्थ आहे. उदाहरण बघा. एक माणूस अत्यंत बुद्धिमान असूनही जर तो सतत रागावतो आणि वासनेच्या आहारी जातो तर त्याची प्रतिष्ठा आणि आयुष्य दोन्ही नष्ट होऊ शकते. इतिहासात असे अनेक शासक किंवा धनिक होते ज्यांनी आपल्या क्रोधामुळे किंवा वासनेमुळे स्वतःचे आणि आपल्या राज्याचे नुकसान करून घेतले. नंबर 2. कारे सिनलासी वाऊगा न भजता पांडुरंगा. माणूस जीवनभर धन, प्रतिष्ठा आणि सुखाच्या मागे धावतो, पण तो भगवंताचे स्मरण करत नाही. शेवटी तो रिकाम्या हाती या जगातून निघून जातो. उदाहरण बघा. अनेक लोक आयुष्यभर संपत्ती आणि सुखाच्या मागे धावतात, पण ते जेव्हा वृद्धापनात किंवा मृत्यू येतो तेव्हा त्यांना पश्चाताप होतो की त्यांनी ईश्वर स्मरण, परोपकार आणि भक्ती केली नाही. जसा की एक मोठा व्यापारी प्रचंड पैसा कमवतो, पण त्याला आत्मिक समाधान नसते, कारण त्याने आयुष्यात एकदाही भगवंताचे नाव घेतलेले नसते. नंबर 3. मानदंभ पोटासाठी केली अक्षराची आटी. काही लोक धर्मग्रंथ शिकवतात आणि धर्माचे ज्ञान मिळवतात, पण ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. ते खऱ्या भक्तीच्या मार्गावर जात नाही. जसं की उदाहरण बघूया. काही लोक बाहेरून धार्मिक दिसतात, मोठमोठ्या प्रवचने देतात, पण त्यांचे खरे जीवन पापमय असते. काही संत, गुरु किंवा धार्मिक नेते फक्त प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी अध्यात्माचा उपयोग करतात, पण त्यांच्या हृदयात भक्तीचा अंशही नसतो. नंबर 4. तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. काही लोक मोठ्या तपश्चर्या करतात, अनेक तीर्थयात्रा करतात, पण त्यांचा उपयोग त्यांच्या अहंकारामुळे होतो. जर साधनेमुळे नम्रता येत नसेल तर ती निरर्थक ठरते. जसे की उदाहरण बघूया आपण. कोणी वारंवार गंगेच्या स्नानाला जात असेल, पण घरी आल्यावर तो इतरांना तुच्छ समजत असेल तर त्यांचे तीर्थाटन व्यर्थ आहे. जर एखादा साधू अनेक वर्षे उपवास करतो, पण तो स्वतःला मोठा समजतो आणि इतरांना कमी लेखतो, तर त्याच्या तपश्चर्येला काहीही अर्थ नाही. नंबर 5. वाटिले ते धन केली अहंता जतन. दानधर्म आणि परोपकार करताना अहंकार बाळगू नये. जर दान केवळ प्रसिद्धीसाठी केले तर ते ईश्वराला ग्राह्य नाही. जसे की उदाहरण बघूया आपण. कोणी मोठ्या रकमेची देणगी दिली, पण त्याची जाहिरात करून लोकात आपली छबी सुधारली, तर त्याचा खरा परोपकार नाही. काही लोक मदत करतात, पण ती नम्रतेने न करता अहंकाराने करतात. यामुळे त्यांना त्यांचा आत्मिक फायदा होत नाही. नंबर 6. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. संत तुकाराम महाराज सांगतात की जर भक्ती आणि विनम्रता नसेल तर सर्व तपश्चर्या, तीर्थयात्रा आणि दानधर्म व्यर्थ ठरतो. माणसाने अहंकार आणि स्वार्थ सोडून खरी भक्ती केली पाहिजे. उदाहरणार्थ कसं की बघा. एका व्यक्तीने जीवनभर पूजा, उपासना आणि यज्ञ केले, पण तो इतरांना त्रास देतो, खोटे बोलतो किंवा अहंकार बाळगतो,
तर त्याचे अधर्मच केला आहे. खरा धर्म ह्या मनात भक्ती आणि नम्रता ठेवण्यात आहे. तो केवळ बाह्य कृतीवर अवलंबून नसतो. यावरून असा निष्कर्ष निघतो या अभंगावरून, काम, क्रोध, लोभ आणि अहंकार सोडले पाहिजे. फक्त बाह्य धार्मिक कर्मकांड न करता मनानेही भक्ती केली पाहिजे. दान, परोपकार आणि धर्मकृत्ये अहंकार विरहित असली पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेच्या मागे न लागता खऱ्या भक्तीत समाधान शोधावे. फक्त तीर्थयात्रा आणि उपवास करून ईश्वर मिळत नाही. भक्ती ही मनातून आणि विनम्रतेने करावी. तर रामकृष्ण. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.